आता बघा ह्याचा जो परिणाम जो आहे तो काय होईल, कशा पद्धतीने होईल, हे ज्या वेळेला उपवर्गीकरण प्रत्यक्षात होईल त्यावरती अवलंबून राहील. कारण ह्याच्यामध्ये विषय कसा आहे की 13% जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची विभागणी करायची आहे आपल्याला, आणि ही आरक्षणाची विभागणी कशा पद्धतीने होणार ते आपल्याला माहित नाही. त्याच्यामध्ये मुद्दा काय आहे की जर का बौद्ध समाजासाठी स्वतंत्र 7%चं आरक्षण 1962 पासून जर वेगळं ठेवलं गेलं असतं तर आता ही परिस्थिती आलीच नसती. कारण 1962 मध्ये बौद्ध समाज स्वतंत्रपणे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आला अनुसूचित जातीमध्ये, आणि त्यांना असलेलं आरक्षण हे 7%चं आहे. ते या 6% मध्ये मिसळलं आणि 13% आरक्षण करण्यात आलं. आणि जर हे आरक्षण जर 13% ते नसतं आणि 7% स्वतंत्र बौद्धांना ठेवले असते तर ह्याचा आता वाद निर्माण झाला नसता. पण आता हा जर वाद निर्माण झालेला आहे आणि याच्यामध्ये जर बौद्धांना 7% जर का बौद्धांचे जर का ठेवले तर याच्यामध्ये बौद्धांना राजकीय दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या नोकऱ्यांमध्ये देखील याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या ज्या अनुसूचित जातींच्या ज्या 59 ज्या राखीव जागा आहेत त्याच्यामध्ये जवळपास या 18 ज्या जागा आहेत ते बौद्धांसाठी, आणि जर का ह्याचं जर व्हायचं जर असेल तर हे नुकसान जे आहे ते अनुसूचित जातींमधल्या ज्या संख्येने खूप मोठ्या प्रमाणात ज्या कमी आहेत त्या जातींनाच त्याचं नुकसान होईल. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 80 लाख हे महार समाज आहे, ठीक आहे, म्हणजे जवळपास अनुसूचित जातींच्या तो 60% आहे. दुसऱ्या क्रमांकावरती मातंग समाज आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती चर्मकार समाज, आणि उर्वरित ज्या ह्या 57 ज्या जाती आहेत, 56 जाती, यांची लोकसंख्या फक्त 12% हे लक्षात घ्या. आणि जर का लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण केलं तर ह्या 12% लोकसंख्या असलेल्या जातीला फक्त 1.3% आरक्षण राहील. चर्मकार समाजाला 1.5% आणि मातंग समाजाला 2.5%, आणि उर्वरित जे 7.8%चं जे आरक्षण आहे ते बौद्ध आणि महार समाजाला त्या पद्धतीने मिळेल. पण अशा पद्धतीने उपवर्गीकरण झालं तर लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा आहे.